सोशल इंजिनिअरिंग करण्यामध्ये विदर्भातलं नेतृत्व कोणतं सफल झालं? तुम्ही कुणाला मार्ग द्या? नाना पटोले अध्यक्ष म्हणून त्यांना की महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र आले, एकजिन्सी प्रचार आपल्याला दिसला, जीव ओतला म्हणून कुरबुरी नव्हत्या. मी मी सांगतो, महाविकास आघाडीचे नेते कधी नव्हे इतके एकजुटीने लढले. आणि दुसरा मुद्दा मगाशी आपण काढलात की वंचित आणि बसपाचा, या ठिकाणी आम्हाला कळायला मार्ग नव्हता की प्रकाश आंबेडकरांना महायुतीसोबत येण्यात अडचणच काय होती, महाआघाडीसोबत. आज त्यांनी आपण पाहिलंय की एकूण 35 जागा त्यांनी लढल्या आणि 35 जागांमध्ये काय स्थिती आहे की 2 लाखाच्या वरती एकही जागेवर त्यांना मताधिक्य नाहीये, फक्त प्रकाश आंबेडकर सोडले तर. आणि प्रकाश आंबेडकर कितव्या स्थानावर आहे अकोल्यामध्ये? 3ऱ्या स्थानावर आहे, ते 3ऱ्या स्थानावर आहेत. आणि ही सगळी, आणि म्हणून जो काही एक कल लोकांचा किंवा समज होता की वंचितला मत देणं म्हणजे कुणाला मत देणं, भाजपला मत देणं, युतीला मत देणं. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता मुळीच हे चालणार नाही. आणि हे जे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आहे आपण ज्याला म्हणतो, याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते, मग नाना पटोले, आपण पाहिलं वर्ध्याला शरद पवारांनी एंट्री केली पहिल्यांदा. म्हणजे एक 85 वर्षाचा म्हातारा सगळी ताकद लावून, म्हणजे त्यांच्या सोबत असलेले 54 पैकी मनोजी 40 लोक सोडून गेले, 40, खचला नाही. ही जी ताकद आहे, जे स्पिरिट आहे, ते लोकांच्या लक्षात आलं. आणि मगाशी मी म्हणालो, लेट मी कम्प्लीट, मगाशी मी म्हणालो आपल्याला की जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं, कदाचित त्यावेळेस फडणवीसांना असं वाटलं असेल की बाबा मी जे करतोय ते करेक्ट आहे, हा जो काही कार्यक्रम त्यांनी तिकडे केला 2.5 वर्षामध्ये, याला लोक साथ देतील, पण लोकांच्या पचनी तो मुळीच पडलेला नाही.